नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप व इयत्ता 8वी स्कॉलरशिप या मालिकेमध्ये दररोज कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला एक पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये दिला जातो। या पेपरचं सोल्युशन संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये लाईव्ह घेतलं जातं। या मालिकेमध्ये इयत्ता 5वी स्कॉलरशिप पेपर नंबर 20 इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे। हा सकाळी आपल्याला दिला होता, आता त्याचा आपण सोल्युशन पाहतो। तर विद्यार्थी मित्रांनो, दररोज एक पेपर या पद्धतीने आपल्याला या पेपरचं सोल्युशन होत असतं। अखंड नवोदयचे आपले जवळजवळ 130 पेपर नवोदयचे झाले। यानंतर नवोदयची परीक्षा झाल्यापासून आपण स्कॉलरशिपचे पेपर सुरू केलेले आहेत। चला, प्रश्नपत्रिका स्क्रीनला आपण चालू केलेली आहे। चूज द करेक्ट प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे काय? नाउन प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। चूज करेक्ट प्रोनाउन इन द ब्लँक स्पेस फॉर गिवन सेंटेन्स। अंशुमन हेल्ड द प्लांट इन डॉट डॉट हँड। अंशुमन, अंशुमन मुलाचं नाव आहे। हेल्ड म्हणजे धरणे, कुठं धरतात? हिज हँड। त्यामुळे अंशुमन मुलगा आहे, त्यामुळे तिथं काय येणार आहे? हिज हँड। तर इथं मुलगी असते तर काय आलं असतं? हर हँड। पर्याय क्रमांक 2। सिलेक्ट करेक्ट ग्रुप ऑफ वर्ड दॅट इज अल्फाबेटिकल अरेंज। अल्फाबेटिकली असणारा ग्रुप कोणता? आता सगळीकडे एकच आहे, गोल्ड, गेम, ग्रास, ग्रेप्स। आता या ठिकाणी अल्फाबेटिकली आपण एका ठिकाणी लावल्यानंतर आपल्याला कोणतं योग्य ते कळणार। आता या ठिकाणी पहा, पहिल्यांदा GAS, जी 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 चारीची सुरुवातीला जी आहे, त्याच्यावर मग आपल्याला अल्फाबेटिकल लावता येणार। मग दुसरं अक्षर घेतलं तर काय? O A R R। एक नंबरला काय येणार आहे? A। गेम, सुरुवातीला गेम येणार आहे, मग त्याच्यावर पर्याय कोणता कट होईल? फक्त पहिलाच पर्याय कट होईल, बाकी सगळे बरोबर आहे। गेम, गेम्स असू द्या किंवा गेम असू द्या, की पहिला पर्याय कट झाला। आता दुसरा अक्षर पहा, A B C D E F G H I J K L M N O। O येणार आहे आणि मग P Q R नंतर आहे, म्हणजे गोल्डचा इथं 2 नंबरला गोल्ड येणार आहे, म्हणजे याच्यावर पर्याय कोणता कट होईल? तिसरा पर्याय कट। आता राहिला याच्यामध्ये पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, दोन्हीकडे पण सेम आहे। आता तिसरं ग्रास येईल का ग्रेप्स येईल? G G R R A A। 3 अक्षर सारखी, ते चौथ्या अक्षरावर आपल्याला त्याचा नंबर लावावा लागणार आहे। इथं चौथा अक्षर आहे यस आणि चौथा अक्षर आहे पी। अगोदर काय येतं? पी येतं, नंतर क्यू आर एस, म्हणजे अगोदर ग्रेप्स आणि नंतर येणार आहे ग्रास। आणि पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। See the picture and find the picture which name start with different sound। वेगळ्या साऊंडनी, वेगळ्या उच्चाराने सुरुवात होणार असेल। काय रे? बॅग आहे। काय? पॅरट आहे। इथे बॉय आणि या ठिकाणी बॉल। याच्यात वेगळा कोणता नाही? बॅग आहे, ब ने सुरुवात झाली। इथं पॅरट आहे, पी ने सुरुवात झाली। बॉय आहे, ब ने सुरुवात झाली। बॉल आहे, ब ने सुरुवात झाली। हे सगळे ब ने सुरुवात होतात। पॅरट मधला पी ने सुरुवात होतो, प ने उच्चार होतो, मग वेगळा निघेल। फाइंड द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड। Have you tried this cake? Tried. Have you tried this cake? They are so delicious. They are चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप पाहिजे, they are। पर्याय क्रमांक 3। they are फक्त एक जातो त्या ठिकाणी, they are पर्याय क्रमांक 3 येणार आहे।
Look at the picture and find the option not related to it. याच्याशी नॉट रिलेटेड, याच्याशी रिलेटेड नसणारा. नॉट म्हणजे की या नॉटला गोल करायचं म्हणजे तुमच्या लक्षात. इट 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 करतो का आपण? हे स्लाइस स्लाइस म्हणजे कापणी करतो का? कुक इट कुक करतो काय? शिजवतो का? याच्यापासून काय कोणता पदार्थ बनवला जातो का? नाही. तर हा फक्त खाल्ला जातो. मग खाण्यासाठी तो कापला जातो, कट केला जातो, मग खाल्ला जातो. त्यामुळे तरी वेगळा पर्याय क्रमांक. फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट बॉडी पार्ट. करेक्ट बॉडी पार्ट कोणता? Our daughter can remember thousands of different smell. डिफरंट स्मेल, थाउजंड ऑफ डिफरंट स्मेल. कोण आपल्याला हे करतं? तर हे नोज. नोजचं काम आहे डिफरंट स्मेल लक्षात ठेवायला, समजून घेण्याचं. आपलं एक नाक पण 1000 स्मेल ओळखू शकतं. चांगलं असेल तर करतो, वाईट असलं तर नाकाला हात पण लावतो. बरोबर काय? दोन्ही पण करतो आणि स्मेल आपलं नाक होतं. पुढील प्रश्न पहा. सिलेक्ट करेक्ट प्रेपोजिशन. प्लीज कम ओव्हर डॉट डॉट माय हाऊस ऑन संडे. प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस ऑन संडे. पुढे फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड इन गिवन सेंटेन्स. वर्डचा योग्य वापर करायचा. वर्ड कोणतं वापरलं जाईल या ठिकाणी म्हणजे क्रियापद. The sun always dot dot in the east. East म्हणजे काय? पूर्व. आणि sun म्हणजे काय? सूर्य. सूर्य पूर्वेला काय होतो? उगवतो. उगवणे त्याला काय म्हणतात? रायसेस. त्याला पर्याय क्रमांक 3. The sun always rises in the east. Choose a correct word and complete the sentence. Then does not dot dot glass use. Steel. काय देतो स्टुडंट? Steel. Use does not dot dot glass use. आता पहा, ही गोष्ट आपल्या शाळेच्या पुस्तकातली. ही पान झाड आहे, त्या झाडाला वेगवेगळ्या प्रकारचे पानं येतात. ते म्हणतात मला हे नको, मला ते नको. आणि मग त्या ठिकाणी चोर does not stay. काय करतात? तर चोरू शकत नाही. म्हणजे काय त्याला म्हणतात? स्टेल. ST Does not steal. does not Steal. क्रमांक 2. पुस्तक काढून पहा. चोरणे. चोरणे या अर्थाने STEEL स्टील. या स्टील काचेची पानं ते काय चोरणार नाही. पुस्तक काढून बघा. ते घरी गेल्यानंतर आपण त्याच्यावर बघू. ओके. जर असेल की दुसरी तर करून घेऊ. ओके. फक्त पुस्तकातलं पहा. STEELचा बुक काय आहे? dot dot filling the missing letter in the blank to make a meaningful word. कोणता पर्यायाचे शब्द घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द बनतोय? काय बनतो शब्द? Spider. SPIDER. पर्याय क्रमांक 4 स्पायडर. फाइंड इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. चुकीचा इनकरेक्ट म्हणजे चुकीचा अपोजिट वर्डची जोडी कोणती? हार्मफुल, हार्मलेस. बरोबर आहे. केअरफुल, केअरलेस. बरोबर आहे. स्लोली, क्विकली. हे पण बरोबर आहे. स्लोली का हळूवार, क्विकली म्हणजे पटकन. सॉफ्टली, जेंटली समानार्थी शब्द. सॉफ्टली रफली पाहिजे त्याला. पण पर्याय 4 चुकीचा आहे. Which punctuation mark will you put at the end of the sentence? या वाक्याच्या शेवटी कोणते पंक्च्युएशन मार्क वापरा? Oh, no,
What shall I do now? कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल? क्वेश्चन मार्क. कसा क्वेश्चन मार्क? ओ नो, या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क आहे. व्हॉट शॅल आय डू नाऊ, मी आता काय करू, या ठिकाणी क्वेश्चन मार्क. Which punctuation mark are missing in the given sentence? याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क मिस झालेलं आहे? कारपेंटर सेड कॉमा पे आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमारो, या ठिकाणी फुल स्टॉप. या ठिकाणी कॉमा पाहिजे आणि या ठिकाणी फुल स्टॉप पाहिजे. पर्याय क्रमांक 1. काय दिले उत्तर दिले? दोन कसे येईल आपण? ओके 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 ओके. आय एम, इथं काय यायला पाहिजे? अपॉस्ट्रोफी यायला पाहिजे का? इथं कॉमा, इथं अपॉस्ट्रोफी, इथं त्यांनी पूर्णविराम द्यायला पाहिजे होता. मी ते मुलांचे, त्यामुळे मुलांची चूक घडली. बरोबर आहे. इथं प्रश्नपत्रिकेत दुरुस्ती करा, इथं फुल स्टॉप द्या. मग तुमची चूक होईल का? नाही होणार. ओके, प्रश्नपत्रिकेत दुरुस्ती करा, या ठिकाणी फुल स्टॉप द्या. चला, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी देअर इन द गिवन सेंटेन्स, याच्यामध्ये किती कॅपिटल लेटर येतील? आणि कुठं कॅपिटल येईल? फार्मर्स कॅपिटल येईल का? नाम आहे फार्मर, नाव नेम असतं तर राम श्याम लक्ष्मण, तर फार्मर हे कॅपिटल मध्ये येणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1च पाहिजे. काय दिले उत्तर? 1 दिले ना. मग arrange the letter and form the correct name of the month. याच्यामध्ये जानेवारी स्पेलिंग काय? हे पाठ पाहिजे. JANUARY. पर्याय क्रमांक 1. ही स्पेलिंग आपल्याला जानेवारी टू डिसेंबर पाठ असली पाहिजे. Select the right ordinal number in the blank space. ऑर्डिनल नंबरचे दोन प्रकार आहेत, एक ऑर्डिनल आणि एक ऑर्डिनल. ऑर्डिनल म्हणजे ऑर्डर देणार, ऑर्डरचे. माय नेम इज रोबोट, रोबोट. आय एम इन डॉट स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड. आणि कोणतेही उत्तर? पर्याय क्रमांक 5th स्पेलिंग आता what does the adjoining signature indicate? हे सिग्नेचर काय इंडिकेट करतं? कोणता हात आहे हा? डावा. डाव्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? टर्न लेफ्ट. पुढचा प्रश्न 18. फाइंड अ मेसेज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर. परिसरासाठी कोणता मेसेज आहे? अवॉइड प्लास्टिक बॅग. पर्यावरणासाठी योग्य आहे का? प्लास्टिक बॅग वापरू नका, योग्य आहे. यूज प्लास्टिक बॅग. प्लास्टिक बॅग वापरा, चांगले आहे का? म्हणजे हे चुकीचं आहे. डू नॉट वेस्ट टाइम. पर्यावरणाशी संबंधित आहे का? तो आहे मोठो, डू नॉट वेस्ट आहे, पण तो पर्यावरणाशी संबंधित. कट द ट्री. पर्यावरणाशी योग्य आहे का? काय पाहिजे तिथं? कट द ट्रीच्या वेळी प्रोटेक्ट द ट्री किंवा लावा म्हणल्यानंतर डू नॉट कट द ट्री. लावा म्हणल्यानंतर डू नॉट कट द ट्री. प्लांट ट्री. The given advertisement is about. अगोदर advertisement पहा. Ashoka garment, a wide range of colorful shirts, jeans and kids wear. शर्ट आहे, जीन and kids. मुलांचे
ह्याच्यामध्ये पहा द गिवन ऍडव्हर्टाइजमेंट इज अबाउट कशाबद्दलची आहे? कपड्याबद्दलची. Read the following passage and find answer of the question from option given below. We have many friends, but these are our best friends. They do not talk, do not walk, yet do work. They give us shadow, food, fruits, and medicines. They are also useful for birds and animals. So we should plant trees every year and grow well them. तुमच्या वाढदिवसाला झाड लावा आणि ते वाढवा. ते खूप आपल्याला मदत करतात. ते कोरोनाच्या काळामध्ये बघितलं आपण. ते झाड आपल्याला ऑक्सिजन देतात. जर झाडच नसती तर एक मनुष्य जिवंत राहू शकला नसता. Our best friends are trees. Trees. What can trees do? Trees do. काय काय करतात? They can talk. Right. They can walk. Right. They can fly. उडतात. Right. They can help. ते तुम्हाला मदत करतात. कशी ती मदत? खूप काय मदत करतात. ते शॅडो देतात, फूड देतात, फ्रूट देतात, मेडिसिन देतात, ऑक्सिजन देतात, ॲनिमलला निवासाचं देतात. कंप्लीट द मोटो. प्लांट ट्रीज आणि ग्रो ट्रीज. कट ट्री झाडं लावा, झाडं तोडा. यूज ट्री वापरा, ते आपोआप होतो. हार्म ट्री, हार्म म्हणजे त्रास नाही. But plant tree, grow tree. Which clock show the time 4 past 5? 4 म्हणजे 4 past 5. 4 वाजून 5 मिनिटं झालेली आहे. 4 past 5. पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये किती झाले? 4 past 10. याच्यामध्ये 4 to 5 to 4 म्हणजे 5 मिनिटं कमी. 5 minutes to 4. मध्ये 5 to 4 म्हणलं तरी काय घाबरायचं नाही. इथं 4 past 5 आणि half past. Filling the blank with correct alternative. Jatin's mother is talking to his friend. Jatin want to speak to his mother. He request. आता बघा, जतीनची आई दुसऱ्याच्या बरोबर बोलते आणि जतीनला तिच्या बरोबर बोलायचे. रिक्वेस्ट काय करेल तो? हाय मम्मी म्हणेल. एकटे असेल तेव्हा म्हणेल यू आर वेलकम म्हणेल मम्मीला. थँक्यू म्हणेल. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी म्हणून लक्ष वेधून घ्यायचं आणि मग आपली विनंती काय असेल ती मांडायची. तर ते दुसऱ्या बरोबर बोलताय तेव्हा एक्सक्यूज मी म्हणलं पाहिजे, म्हणजे त्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचं. मग आपलं बोलणं पुढे कंटिन्यू करायचं. सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट सेंटेन्स दॅट रिलेटेड टू देअर पिक्चर. या ठिकाणी वर्गामध्ये टीचर आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आलेले. काय म्हणेल ती? एक्सक्यूज मी आंटी, एक्सक्यूज मी अंकल, मे आय कम इन प्लीज टीचर, मे आय गो आउट हिअर. आता पहा इथं कुठली मुलं दिसत आहे. म्हणजे कोण आहे? टीचर आहे. त्यांच्या हातामध्ये बुक दिसत आहे. कुठलं चित्र हे बारकायला पाहिजे. ते जर गावा चित्र नसतं, मागं ब्लॅकबोर्ड नसता तर मम्मी पण असू शकते कुणाची. मग तिथं म्हणू शकते एक्सक्यूज मी आंटी. मी बाहेर तुमच्या ओळखीचं नसेल किंवा जास्त संबंधात नसेल तर बाहेर म्हणाल मी एक्सक्यूज मी आंटी. आणि त्यांच्या त्यांना त्यांचं लक्ष मग त्यांना काय विचारेल. ते या ठिकाणी मुलं दिसत आहे, टीचर आहे, ब्लॅकबोर्ड आहे. म्हणजे इथं मे आय कम इन प्लीज टीचर, मी आत येऊ शकतो का, येऊ शकते का, असं ती परवानगी नसते, त्यांची परमिशन आहे. त्याला बुद्धिमत्ता. व प स ट प
स प स स प त स प व प या अक्षरमालेचे सर्वात अधिक वेळा कोणते अक्षर आलेले? कोणता आले जास्त वेळा? प. किती वेळा आले? स किती वेळा आले? 4 वेळा. त किती वेळा आले? 2. प किती वेळा आलं? 6 वेळा. व किती वेळा आलं? 2 वेळा. 2. हे बघायचं प्रत्येक पर्याय जेवढे 4 पर्याय तेवढेच फक्त मग प्रत्येकाचं काढत बसायचं नाही. जेवढे पर्याय त्यांचं फक्त बघायचं. 1 व 9 हे अंक एकदाच व 6 अंक दोनदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्यामध्ये फरक किती? हा प्रश्न आपल्याला फळ्यावरती सोडवावा लागेल आणि मग तो आपल्याला हा प्रश्न पाहूया आपण नंतर पुढे जाऊ. ओके. 1 ते 9 अंक एकदाच वापरून व 6 अंक दोनदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्या. आता पहा म्हणजे 1 ते 9 हे अंक एकदाच वापरायचे. 6 अंक दोनदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या. आता इथं आपल्याला 6 अंक दोनदा वापरायचा जे कन्फर्म आहे आणि मग 1 ते 9 पर्यंतचे अंक 4 अंकी बनवायचे म्हणजे ते 2च अंक वापरावे लागतील. मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यानंतर 9 आणि मग इथं 8 काय वापरते? 9 8 6 6. ओके. 1 ते 9 नाहीये इतर एक प्रश्न समजून काय घेतला आणि 1 ते 9 म्हणला त्यामुळे माझी चूक झाली. 1 व 9 हे अंक वापरायचे तर 6 2 वेळा वापरायचा म्हटल्यानंतर मोठ्या मोठी बनेल 9661 आणि लहानात लहान बनवायची म्हणलं तर 1000 1 आणि 9 घ्यायचा आहे आणि मग 6 2 वेळा वापरला तर 1669 आणि यातला फरक त्यांच्यापैकी फरक वाजाबाकी केली तर 7992 पर्याय क्रमांक 1 आहे. तर पुढील प्रश्न दिलेल्या अक्षरमालिकेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 5व्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 15व्या स्थानावर असणारे अक्षर कोणते? ही आहे ABCD मध्ये. मध्यभागी कोणतं येईल? यम. यम वरती फक्त वेळ करा. यमच्या डावीकडे डावात कोणता? डावीकडे पहिलं एल, दुसरं के, तिसरं जे, चौथं आर, पाचवं एच. त्याला खाली रेष मार. डावीकडील 5व्या अक्षराच्या उजवीकडील 15वं एचच्या उजवीकडे 15वं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11, 12, 13, 14, 15. 15वं काय आलं? डब्ल्यू. चला पुढे गटात न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रचवा. वैशाख, श्रावण, फाल्गुन, भाद्रपद. सगळेच्या सगळे कसले महिने आहेत नाही? मराठी महिने किंवा त्याला दुसरं कसलं म्हणतात? सौर वर्षातले महिने. मराठी महिने पण ते म्हणतो आपण पण हे सौर वर्षातले महिने आहेत. यातलं वेगळं कोणतं निघेल? का फाल्गुन निघेल? लक्षात कसं ठेवायचं? चैत्र हा फक्त फेब्रुवारी सारखा करायचा 30चा करा 31. चैत्रपासून उन्हाळा चालू होतो. उन्हाळ्यामध्ये सूर्य लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो. उकाडा असतो, ऊन जास्त असतं. दिवस लवकर उगवतो, उशिरा मावळतो म्हणजे दिवस मोठा असतो. दिवस मोठा म्हणजे महिन्याचे दिवस पण मोठे. मग चैत्र सोडला, चैत्रचे 30 किंवा 31 लीप वर्ष असेल तर 31चा, लीप वर्ष नसेल तर चैत्र 30चा. मग आता पुढचे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे 5 महिने. भाद्रपद पर्यंत वैशाख ते भाद्रपद हे सगळे 31चे. भाद्रपदच्या नंतर येणार एकदम भाद्रपदच्या पुढे येणारे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, वैशाख, चैत्र 30-31चा, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे 31.
भाद्रपदच्या नंतर येणारे अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे सगळे 30 दिवसाचे. याच्यामध्ये चैत्र वैशाख 31 आहे, श्रावण 31 आहे, भाद्रपद 31 आहे, फाल्गुन 30 आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 निर्गस गोरे. अंक मला दिलेले 641, 714, 417, 417, 174. या मालिकेत 1च्या नंतर 7 व 1च्या मागे 4 एक या. 1च्या नंतर 7, 1च्या पुढे 7 दाखवा आणि 1च्या मागे 4 दाखवा. म्हणजे काय संख्या शोधायची? 417. लिहायचं 417. आपल्याला शोधायचे 417 असं किती वेळा आलेला आहे. अंडरलाईन करा या 417ला. नंतर 417 इथे एकदा आलेलं आहे, इथे एकदा आलेलं आहे. झालं 3 वेळा 417 417 417 आलेलं आहे. ते बसलाय नुसतं, ते कोण करायचं पुन्हा? मग ती बरोबरीने माझ्या बरोबरीने चालवतं. घोड्याच्या मागणं तुर्ग वरात आणतोय का? वारातीच्या मागणं घोडा असते ती का? घोड्याच्या मागणं वरात असते. बरोबरीनं चाल. गड्ड्यात जम असणारे पद ओळखा. 81, 121, 8, 16. बोला मम्मी. सगळे वर्ग संख्या. हा 9चा वर्ग 81, 11चा वर्ग 121. हा 8 ते कशाचा वर्ग नाही तर तो 2चा घटक आणि 16 4चा वर्ग. म्हणजे सगळ्या वर्ग संख्येचा 8 ही घन संख्या. 36वा प्रश्न. खालील प्रश्नातील पदाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा. 4/5, 8/5, 12/5, 16/5. बोला जगता. वरती 4 कपाडा 4 1 4 4 कडे 8 4 3 12 4 2 5 4 म्हणजे खाली सगळे छेदात 5 20/5. ओके. अंशात पाहिलं तर 4 4 2 8 4 3 12 4 4 16 म्हणजे 4 5 20. छेदात सगळीकडे 5 5 5 5 20/5. आणि हे उत्तर दिलं नसतं तर काय दिलं असतं? 20/5 देण्याऐवजी उत्तर काय दिलं असतं? 20/5 म्हणजे संक्षिप्त करून दिलं काय आलं असतं उत्तर? 4 आलं असतं उत्तर. 4. इतर नुसते 4 दिले असते तरी आपल्याला गोंधळून जायचं कारण नाही. चला पुढील प्रश्न. 4 10 22 40 64. प्रश्नचिन्ह. बोला जाधव बोला. हा 6च्या पाड्यातला फरक. याच्यामधला फरक बघितला 4 आणि 10 मधला फरक 6. 10 आणि 22 मधला फरक 12. 22 आणि 40 मधला फरक 18. 40 आणि 64 मधला फरक 24. मग आता इथं 6 6 गुणे 12 6 गुणे 18 6 गुणे 24 6 पंचे 30. 64 अधिक 30. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 94. चला पुढील प्रश्न पहा. काय इथं लिहिलेलं पुस्तका म्हणजे लक्षात येईल. त्याच्यामध्ये गटात बसणारं पद पाहिजे. एका चिन्हावर लक्ष द्यायचं. पण टिपका कुठं आहे पहा. उजवीकडे खाली पुढे गेला खाली पुन्हा त्यांना कुठं पाहिजे. कोणता पर्याय? एक वर काट मारून टाका. आता दुसरं तू बघायचं गुणी. पहिल्यांदा कुठे आहे? नंतर कुठे गेला? मग माझं मुद्दाम तुम्हाला चुकावलं पाहिजे ना. तसं चुकला पाहिजे तुम्ही. ते माझं लक्ष असतं. तुम्ही चुकत नाही. तुम्ही हुशार झालाय आता. पण कुठे चिन्ह पहिल्यांदा उजवीकडे वर, नंतर उजवीकडे खाली, डावीकडे खाली, पाहिजे डावीकडे वर. त्याच्यात कोणता पर्याय? तिसरा चौथा गट या ठिकाणी बरोबर आहे. आणि मग नुसती बाकीची टेंटेटिव्ह पाहायचं. उत्तर 2 पर्याय देऊन टाकायचा.
इथं पद मालिका तयार करायची. काय होते? 5 चिन्ह आहेत, 4 आहेत, 3 आहेत, एक चिन्ह काय होते? कमी होते. मग कोणतं कमी झालं पहिल्यांदा? म्हणजे डावीकडे झालं का उजवीकडे झालं? उजवीकडे गेलं. नंतर काय झालं? त्रिकोण कडचा म्हणजे पहिल्यांदा उजवीकडला आधी गेलं, डावीकडला इकडे, नंतर उजवीकडला अधिक जाणार म्हणजे राहील काय? त्रिकोण आणि अधिक. पर्याय क्रमांक 3. त्याला 36 37 प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय तुम्ही. तंतोतंत आहे आणि जुळणारी बघायची एकच गोष्ट. पावरचा टिपका पहा, गोळ्याला चिकटलेली रेष आहे, वरती टिपका आहे, याच्यावर कोणता पर्याय करतोय? 2 कर. नंतर उजवीकडला बाण पहा, तो आतमध्ये गोळ्याला जाऊन चिकटलाय, मग त्याच्यावरनं 1 आणि 4 पर्याय करून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. आपण पहिल्या याच्यावरनं कोणता कट केला होता? दुसरा कट केला आणि या बाणावरून पहिला बाण बाहेर जाणार आहे, चौथा बाण बाहेर जाणार म्हणून कट केला. राहिला कोणता? पर्याय क्रमांक 3. हे सगळंच बघावं लागत नाही, एक एक बाळानं बघितलं अगदी व्यवस्थित कळतं. फक्त बघताना सूक्ष्म असे एका गोष्टीवर लक्ष द्यायचं, एक गोष्ट बघायची, सगळं बघत बसायचं नाही. नवरी गेल्या बघायला गेल्यानंतर एक एक नाक कसे बघा, नंतर डोळे कसे बघा, नंतर सगळं बघायला लागलं तर मग काय सगळं चांगलं दिसणार. हा मग तुम्ही कशाने यायला लागतीये? सगळे करतात. तू काही एकटा जातो का मुलगी बघायला? एकटा जाणार आहे का? मला सांग बोराटी, तुला एकट्याला मुलगी बघूनच येणार, तुला बाहेरच्या बाहेर हाकलते. चला पुढे बाकीचा टाइमपास नको. थोडस काय आहे की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुलामध्ये मुलीमध्ये काहीतरी चांगले गुण असतात. सर्व गुण संपन्न मुलगा, सर्व गुण संपन्न मुलगी कुठेही मिळणार नाही. देव देखील सर्व गुण संपन्न नाही. माणूस कसं सर्व गुण संपन्न मिळेल? मग त्याच्यामध्ये काही गुण पण असतात, काही अवगुण असतात. अवगुण तुझ्याजवळ ठेव म्हणायचं, चांगले गुण तेवढे आपण घ्यायचे. या चांगल्या गोष्टीकडे बघून आपलेसं करायचं, मग तिच्यातले दुर्गुण आपोआप कमी कमी होत जातात. त्या दुर्गुणाला हवा नाही दिली का नाही का आपण चांगले गुण आपण पुढे एक्सप्लोर करायचे. मुलांना सगळ्यात पुढे काय, आमची सुनबाई अशी आहे, चांगले गुण जर तुम्ही दाखवले ना तर तिला देखील वाटतं, ते अवगुण आपोआप ती बाजूला करते. असं नवरदेवानी पण करायचं, आपले अवगुण बाजूला काढायचं. या टिपक्यावरनं कोणता पर्याय कट होईल? टिपक्यावर कोणता नाही. त्रिकोणामध्ये आलेली रेष पहा, त्रिकोणावरच्या रेषेवरून कोणता पर्याय कट होतोय? कोणताच नाही. आता या 2 रेषा आलेल्या पहा, या 2 रेषा, या 2 रेषा त्याच्याला कोणता नाही, तर या त्रिकोणावर कट होत आहे. या त्रिकोणावर कोणता कट होतोय? पहिला कट होतोय, दुसरा कट होतोय. याच्यामध्ये रेषा दिसते. त्रिकोण पहा बरं, कुठला चुकीचा वाटतो रे? पेना तुटलंय काय? बरं, हा त्रिकोण पहा, याच्यावर कोणते पर्याय कट होत आहेत? पहिला आपण त्याच्या रेषेवरनं कट केला, इथे दिलेल्या रेषेवरनं चौथा पर्याय कट राहिला, दुसरा आणि तिसरा फरक काय शोधा? मूळ आकृतीमध्ये नाही, तर तिसरा पर्याय कट, उत्तर पर्याय क्रमांक 2. असं जर तुम्ही सगळं म्हणजे बघत बसला तर ते नाही, 2 पर्याय कट झाले की उत्तरामध्ये शोधायचं फरक काय. चला पुढे. जर आकाशाला झाड म्हणते, झाडाला पाणी म्हटले, पाण्याला ढग म्हटले, ढगाला जमीन म्हटले, तर आपल्याला फळे कोण देत? आता ते जरा प्रश्न बाजूला ठेवायचं. फळ कोण देत रे वेदू? फळ कोण देत? झाडाला काय म्हटले? फळे कोण देत? पाणी.
कलाकृतीतून रेषाखंड किती आहे? आता हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. रेषाखंड मोजायचे, नंबर दे रे इथे. हा रेषाखंड आहे का रे? हा किरण आहे. त्यामुळे याला मोजायचा, याला नंबर द्यायचा नाही. इथे नंबर दे 1 2 3 4 5 6 7. याला किरण म्हणतात, याला रेषाखंड नाही. त्यामुळे 7 पर्यंत नंबर येतील. आणि 1 ते 7 ची बेरीज केली तर किती येते? 1 ते 7 ची बेरीज 7 च्या नंतर येतात 8. 7 गुणिले 8 भागिले 2 केलं उत्तर येणार आहे 28. म्हणजे नंबर घेऊन याची बेरीज केली 7 आणि 7 11 18 22 25 27 रे 28 असं केलं तरी हरकत नाही. चला सोबतच्या आतमध्ये असलेल्या आयतांची संख्या. यासारखे प्रश्न आता येत नाही, पण तुम्हाला मी सांगतो आता हे 5वीला कधीच येत नाही प्रश्न या पद्धतीचे. डायरेक्ट युक्ती वापरता येईल अशी, इथं युक्ती केवळ वापरून सोडवता येणार नाहीत असे प्रश्न येतात. आता इथे युक्ती वापरता येते, इथे युक्ती वापरता येते. त्याचे चौकोन विचारले. आयत म्हणजे चौकोन. आता इथं सगळे चौकोनच आहेत. आता याला नंबर द्या. 1 नंबर द्या 1 2 3 4 5. कुठले नंबर द्या 1 2 3. आता इथं चौकोन जेव्हा शोधायचे असतात तेव्हा याची बेरीज बाहेर द्या. 5 आणि 4 9 3 12 3 14 1 15 बेरीज द्या. याची 1 2 3 याची बेरीज 6 द्या. 15 गुणिले 6 याच्यात एकूण आयत तर चौकोन किती बनतील? 90. पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी पण तेच आहे. कोणांची संख्या किती? कोणाला नंबर द्या 1 2 3 4. किरणांना नंबर नाही द्यायचे. कोण मोजायचे? कोणाला नंबर द्यायचा. 1 2 3 4 याची बेरीज करा. याच्यामध्ये एकूण किती कोण आहे? आपण इथं तुम्हाला पद्धत शिकवली. सिंगलचे कोण 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे. आता जे 4 झाले दोघांचा 12 नंबरचा आहे, 23 नंबरचा आहे, 34 नंबरचा आहे. दोघांचे 3 झाले. तिघा ठिकाणचा 133 चा आणि 234 चा हे 2 झाले. चौघांचा म्हणजे या सगळ्याचा मिळून 1 असे. खालीलपैकी गटात न बसणारी आकृती शोधा. गटात न बसणार वर्तुळात चौकोनात त्रिकोणात वर्तुळात वर्तुळ पाहिजे. त्रिकोण दिलाय त्यामुळे तो पर्याय तुमचा आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. 43-44 आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा पेपरला फाडून काढायची. आपल्याला पेपर काय शोकेस मध्ये ठेवायचा नाही. सगळं कच्चं काम पेपरवर प्रत्येकाचं झालं. मग त्यांचे इतर स्पर्धा परीक्षेचे पेपर IPS असेल, IIT असेल, त्यावेळी पेपरवरती सगळं कच्चं काम करायचं. सोबत कोरे कागद घेऊन जावा. काय करे कारण कच्च्या कामाला पुरेसे जागा हवी पाहिजे. ती जागा इथे नसते. त्यामुळे त्या ठिकाणी काय करायचं? सोबत कच्चे कागद घेऊन जायचे, त्यावर कच्चं काम करायचं. इकडे बस गोरे, गोरे इथे ये पुढं, तर इथे ये पुढं. या ठिकाणी आरसा इकडे दाखवला आहे. या ठिकाणी हा चौकोनावरती का जरा गिरवा पेन मी फाटत. ही खिडकी इकडे उघडा. त्याच्या अगोदर एकदा हे पेन तिथून गिरवा आणि मग पेन फाडलं. नुसतं पलटी केलं की रंगवलेलं तुम्हाला दिसतं. रंगवलेला डाव्या बाजूला कान आहे तो उजव्या बाजूला जाणार आहे. याच्यावर कानावर बघितलं रंगवलेला पहिला कट, चौथा कट डाव्या बाजूला पाहिजे रंगवलेला. मग ती दुसऱ्यात तिसऱ्यात आहे. याच्यात फरक शोधा. काय फरक आहे? पाया. हे त्रिकोण आहे पा. हे त्रिकोण कुठीकडे तोंड आहे? या त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला तोंड पाहिजे. माहिती पर्याय क्रमांक 75. 5चा आरशाच्या जवळ 5 असणारा तो आरशाच्या जवळ या पद्धतीने
या पद्धतीने याच्यावर पर्याय कोणता पडतो? दुसरा पर्याय. आता वरचे 9 बघितले तर 9 या ठिकाणी अशा पद्धतीने येतील. म्हणजे या 9 वरनं पर्याय क्रमांक 4 कट होईल. इथं वरती 9 पाहिजे, तो इथं खाली दिलेला आहे, हा पर्याय कट राहिला दुसरा आणि तिसरा. दुसरा 5 वरनं कट केला, पहिला आणि तिसरा राहिला. पहिल्या तिसऱ्यामध्ये फरक आहे 9 आहे कसा, 9 आहे कसा येईल का? नाही. त्या पर्याय कट जरा उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. सगळं आपण बघितलं आहे, केवळ 1-2 गोष्टी करून आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. या पद्धतीने आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पुढे प्रश्न क्रमांक 85. प्रश्न की पाण्यावर उभी धरली म्हणजे काय आहे? पाण्यावर उभी धरली म्हणजे पाण्यातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब. हे देखील पेपरच्या वेळेस या कप वर पेनने दाबून एकदाच गिरवायचं, फाडायचं नाही एक कप. फक्त इथं पाणी खाली म्हणून या ठिकाणी जोरात 2-3 वेळा दाबून गिरवा आणि नुसता पेन त्याच्यावर फिरवा, खिडकीसारखं फाटतं. खिडकी खाली उघडायची, तळचं पहा, इकडली बाजू उघडे, इकडली वरची बाजू उघडे, इकडे खालची बाजू उघडे. खालच्या बाजूचा या पद्धतीने उघडा नाही. या केवळ क वर्ण म्हणलं तरी पहिले सगळे पर्याय कट होतात. या ठिकाणी जाणीवपूर्वक मी सांगितलेली पद्धत वापरली. पैकीच्या पैकी खिशातले मार्क आहेत हे 8, आरशातले 2 प्रश्न 4 मार्क, पाण्यातले 4 मार्क, 8 मार्क खिशातले. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी खिडकी करा, विचारते खाली फाडा. पहा हे बाण कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे. ते काय होणार आहे? वर जाणार आहे. हे टोक खाली आहे, हे टोक खाली, त्याच्यावर कोणताही पर्याय कट होत नाही. बाण कुठं हे खाली येणार म्हणजे बाण कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे. वरती जाणारे बाण याच्यावर पर्याय क्रमांक 4 कट झाला. आता दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा बाण वर जाणार आहे. मग आता याच्यामध्ये हा नाम खाली शेंड आहे, तो वर शेंडा होईल. वरती शेंडा असणारा त्याच्यावर 2 नंबर पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय शोधा. इथे या अक्षरामध्ये यू पहा, इथे डाव्या बाजूला यू, इथं उजव्या बाजूला, उजव्या बाजूला इथं डाव्या बाजूला. मग आपल्याला पहा यू कुणीकडे इथे, हा कुणीकडे असणार आहे? डाव्या बाजूला, डाव्या बाजूला देणार आहे यू सारखा आकार. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 45 मध्ये कोणतं पाण्याचे कुठं होईल काय 45 चौथा पर्याय काय? खाली घे 45 काय म्हणतोय? कोणतं पाण्याचे कुठं होतंय? व्होल्टेज आहे. हा तोच चुकीचं आहे. ओके ओके. म्हणजे इतर पर्याय चुकीचे दिलेले आहे. ही चूक शोधणं पर्याय जाणीवपूर्वक केलेलं नाही. अनावधानाने प्रश्नपत्रिका छापणाऱ्याकडनं चुका होतात, फायनल पेपरला देखील चुका होतात. मग तिथं सुपरवायझरकडे जायचं नाही, चोरी असं चुकले. कारण ते सुपरवायझरला काही कळत नसतं, त्याला बदलायचा अधिकार देखील नसतो. अधिकार कोणाला असतो? परीक्षा संचालक. या ठिकाणी तुमच्या इथं परीक्षा घेणारे सुपरवायझर असतील, परीक्षा संयोजक असतील, यांना काही बदलायचा अधिकार नसतो. जर त्यांना जर सांगितलं असेल वरून 99% सांगत नाही तर तो प्रश्न कॅन्सल केला जातो. आणि मग आपण अशा वेळेस जास्त योग्य कोणतं उत्तर असं आपण जायचं. नंतर जी चूक आहे आपल्या शाळेतल्या शिक्षकांच्या लक्षात आणून द्यायची. ते शिक्षक त्यांच्या सूचना परीक्षा संयोजकाकडे पाठवतात, संयोजक त्यानुसार दुरुस्ती करतात. हे सगळ्याच परीक्षांना होतं. सर्व स्पर्धा परीक्षांना कोणताही पेपर 100% एकही चूक नाही असा पेपर निघत नाही. मग का निघत नाही? हा पेपर सेट करणाऱ्यांनी त्यांनी विचार करून तयार केलेला असतो. घडतं काय? सोडवणारी लाखो डोकी आहेत. हे लाखो डोक्याच्या सुबक याच्यातनं वेगळ्या वेगळ्या युक्त्या निघतात. ते तिथं वेगळा विचार करतात. मग आपला वर्ग, आपली हिता याला अनुसरून विचार केला पाहिजे. आता 5वीला समविषम, 5वीला असेल का समविषम, 3रीला आहे, 4थीला आहे जास्तीत जास्त.
5वीच्या विद्यार्थ्यांनी 8वीच्या विद्यार्थ्यांनी सम संख्या म्हणून वेगळं काढणे योग्य आहे का? नाही. त्यांनी अभ्यासक्रमाला अनुसरून कोणता घटक आहे, कोणता याच्यानुसार आपल्याला करणं गरजेचं आहे. चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 4751. पुढे दिलेल्या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे. त्याचा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. मनुष्य, नाक, मासा. प्रश्नचिन्ह. मनुष्य नाक काय संबंध आहे सांग भूमी. मनुष्य नाकाने श्वासोच्छ्वास करतो. मासा कल्याणे श्वास घेतो. माणूस नाकाने हवा आतमध्ये घेतो आणि नाकाने बाहेर सोडतो. म्हणून त्याला म्हणतात श्वास घेणे आणि उच्छ्वास करणे. ते दोन्ही क्रिया एकत्र त्याला म्हणतात श्वासोच्छ्वास. मग ती नाकाद्वारे गेलेली हवा फुफ्फुसामध्ये जाते. फुफ्फुसामध्ये या फुफ्फुसाच्या बाजूने, फुफ्फुस म्हणजे फुग्यासारखं असतं, त्याच्या बाजूने सगळ्या रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. या फुफ्फुसामध्ये हवा आली की त्या हवेमधला ऑक्सिजन त्या रक्तवाहिन्यात शोषून घेतला जातो आणि रक्तावरला कार्बन डायऑक्साईड रक्तात फुफ्फुसामध्ये सोडला. तस मनुष्य नाकाने श्वास घेतो आणि सोडतो एवढं करतो. ऑक्सिजन घ्यायचं काम फुफ्फुस करतं, रक्तवाहिन्या करतात. तसं बाहेरील हवा घेण्याचं काम. मासा काय पाण्याच्या बाहेर येत नाही, त्याला नाक नाही. तर कल्ले त्याचा तो तोंडाने, तुम्ही जर कधी त्या काचेच्या याच्यामधला मासा पाहिला तुमच्या लक्षात, तो काही खात नाही, काय नुसतं तोंडाने सारखं असं करत असतो. पण तो म्हणजे तो पाणी तोंडात नाही घेतो. ते घेतलेलं पाणी कल्ल्यातनं बाहेर सोडतो. कल्ले म्हणजे इथल्या बाजूला त्याला 2 पंखासारखं असतं, त्यातनं तो पाणी बाहेर सोडतो. मग ते पाणी तोंडातनं घेऊन तो कल्ल्यातनं बाहेर सोडत असतो, पोटात नाही जात. काय तर खाल्लेलं तेवढं पोटात जातं, पाणी बाहेर जातं कल्ल्यातनं. जर तुम्ही त्याच्यात कल्ल्यातनं बोट घातलं तर ते तोंडात निघतं. त्याच्या जेव्हा पाणी ते तोंडातनं कल्ल्यातनं बाहेर जातं तेव्हा कल्ल्यामध्ये रक्त वाहिन्याचं त्याचं जाळ असतं. त्यामध्ये पाण्यातला विरघळलेला ऑक्सिजन त्याच्या शरीरामध्ये शोषून घेतला जातो. म्हणजे माशाला देखील श्वासोच्छ्वास करावा लागतो. तो फक्त हवेतला घेत नाही तर तो पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेत असतो. काही मासे आहेत ते हवेतला घेतात ऑक्सिजन, ते पाण्यातला घेऊ शकत नाही. असा कोणता मासा आहे? डॉल्फिन, देवमासा. त्याच्या इथे होल असतं डोक्यात. या होलद्वारे तो काय करतो, काही वेळाने त्याला वर यावं लागतं पाण्यात. आला की तो एकदम त्याची हवा, त्याचा घेतलेला श्वास आहे तो हवाल्यासारखा उडतो, पाणी उडतं आणि ते पाण्यातली हवा सोडतो, पुन्हा हवा घेतो, पुन्हा पाण्यात डुबकी मारतो. असे काही मासे आहेत. डॉल्फिन आहे, देवमासा आहे. चला 14 ला 27 तर प्रश्नचिन्हाला 63. बोला. ओके. तर 14 ची दुप्पट 28 वजा 1. कितीची दुप्पट वजा 1? 43 होईल. 22 ची दुप्पट 44 वजा 1 43. किंवा मग असं करा, 27 मध्ये 1 मिळवला 28, 28 च्या निम्मे 14, 43 मध्ये 1 मिळवला 44, 44 च्या निम्मे 22. चला प्रश्न पुढचा 49. चौकोन गोल. चौकोन गोल, चौकोन गोल. त्रिकोण चौकोन. आता काय होईल पहा. हा सांग मी तू. साईडला गेला. पण साईडला जागा बदलली का त्याची? जागा बदलली? जागा आहे तिथंच आहे. फक्त काय झालं? हा, मोठं होतं ते छोटं झालं, छोटं होतं ते मोठं झालं. चौकोन छोटा होता तो मोठा झाला, गोल मोठा होता तो. म्हणजे इथं त्रिकोण छोटा आहे, चौकोन मोठा आहे. काय होईल?
मोठा होईल आणि चौकोन लहान होईल. मोठा त्रिकोण त्या खाली चौकोन आहे तसा. पर्याय क्रमांक 2. चला, घोडा शिंगरू शेळी प्रश्नचिन्ह. बोला माळवे. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, शेळीचे पिल्लू. हा, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. चला, पुढे दरवाजा आपोआप इथे वार सुटले का? चला, 48 ला 12, 26 ला प्रश्नचिन्ह. बोला 8 आणि 4 12. 8 आणि 4 12. 48 मधल्या अंकांची बेरीज 12 येते, मग 12 म्हटलं 26 मधल्या अंकांची बेरीज 8 येते, मग 8 पाहिजे. मग असं म्हणलं तर 26 ची 1 अंशाचे 4 पट, 26 चे 4 48 चे 4 भाग केले तर 12 होता. मग 26 चे 4 भाग होत नाही, त्यामुळे ते चालणार नाही. म्हणजे आपण विचार करत तसं तिथं उत्तर असेल असं नाही. मग त्यांचा काय विचार आहे हे समजून घेऊन त्यानुसार आपण उत्तर. 52 ते 54 सोबतच्या वेळाकृती वर्तुळ त्रिकोण आयत या आकृत्या अनुक्रमे लेखक डॉक्टर व वकील यांची संख्या दर्शवता. पुढील प्रश्नाचे उत्तरे द्या. इथं लिहिलेले आहे त्रिकोणात सगळे वकील आहे, वर्तुळात सगळे लेखक आहे, आयतामध्ये सगळे वकील आहे. प्रश्न काय आहे? किती वकील फक्त लेखक आहे? वकील पण पाहिजेत आणि फक्त लेखक आहे. डॉक्टर चालणार नाही. वकील पण पाहिजेत आणि लेखक पण पाहिजेत. असा कोणता आकडा आहे? फक्त 19. हे वकील मध्ये चालणार आहे, म्हणजे डॉक्टर मध्ये चालणार नाही. तर 8 9 11 5 खोलून टाकायचं, लक्ष द्यायचं, हे दाखवून टाकायचं. आणि मग वकील पण आहेत आणि लेखक पण आहेत असा अंक कोणता येतो? हे 17 फक्त वकील आहे, हे 12 फक्त लेखक आहे, आणि हे 19 आहेत ते वकील पण आहेत आणि लेखक पण आहे. उत्तर त्यामुळे पर्याय क्रमांक 19 पर्याय क्रमांक 4. फक्त एकच व्यवसाय करणारे किती लोक आहे? एकच व्यवसाय करणारे. फक्त डॉक्टरकी करणारे किती आहेत? फक्त वकिली करणारे 17. फक्त लेखक असणारे याची बेरीज किती होईल? 18 12 20 17 37. हे पुढे टाकत झालेलं घे. 19 तसं ठेवलंय तू. पुढचा प्रश्न पहा. तिन्ही व्यवसायात पारंगत असणारे किती लोक आहेत? ही डॉक्टर पण आहे, वकील पण आहे आणि लेखक पण आहेत. असे किती जण? 5 जण आहेत. हे 5 जण डॉक्टर आहेत, वकील आहेत आणि लेखक पण आहेत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. सॉरी, पर्याय क्रमांक 3. आता हे आपल्याला फळ्यावरती घ्यावे लागतील प्रश्न. कारण इथं भिंतीवर रचना करावी लागेल, आपल्याला रचना करून सोडवावं लागेल. ते प्रश्न आपण फळ्यावरती पाहू. घेऊन काय पुन्हा काय प्रश्न स्क्रीनवर घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती. टॅब घ्या एकाचा पेपर असणारा, टॅब घ्या एकाचा पेपर काढावरती लावून. जरा खाली बघत जातील बघा. प्रश्न क्रमांक 1 वाढवतात. दिसलं तर पाहिजे मला व्यवस्थित. चला, प्रश्न क्रमांक
55 भिंतीवरील फोटो दाखवून राधा म्हणाली ही माझ्या वडिलांच्या मेवण्याची भाजी आहे. तर फोटोची मुलगी राधाची कोण? हे बोल राधा. 55वा प्रश्न फोटो आहे आणि ही राधा. आता सगळी किती फोटो आहे? राधा काय म्हणते? फोटो तिची बाई आहे. ही बाई माझ्या वडिलांच्या मेवण्याची भाजी. वडिलांचा मेवणा म्हणजे या राधाला बाजूला गेल्या. राधाचे वडील, राधाला वडील आई पण आहे. वडील आहे ही आई आहे. राधाच्या वडिलांच्या मेवण्याची, मेवणा म्हणजे कोण? बायकोचा भाऊ. म्हणजे या राधाच्या आईला बहीण एक आहे. ही राधाच्या आईची बहीण म्हणजे राधाची कोण झाली? राधाच्या मेवण्याची, मेवणीची काय त्याचं मेवणा बायकोचा भाऊ. या दोघांनी ते बहीण भावाचं नातं आहे. म्हणजे मेवण्याची भाजी कोणाला म्हणतात रे? बहिणीच्या मुलाला भाचा, बहिणीच्या मुलीला भाजी. राधाने फोटो दाखवला. हा फोटो मध्ये जी मुलगी आहे त्याची स्त्री आहे. ती स्त्री बद्दल काय म्हणते राधा? ही माझ्या वडिलांचा मेवणा. वडिलांचा मेवणा म्हणजे वडिलांच्या बायकोची बहीण. सॉरी भाऊ. या मेवण्याची भाची आहे. भाची याचा अर्थ याच्या बहिणीची मुलगी. ही जी आहे ही या हा भाऊ आहे, बहीण आहे, बहिणीची मुलगी. ही भाची. ही भाची या राधाची कोण झाली? कोण झाली? बहीण. तिथे दाखवला असता गोष्टी लक्षात आला असतं. तुला दाखवली का? ही जी फोटोतली आहे ही माझ्या वडिलांच्या मेवण्याची बायकोच्या भावाची भाची. याचाच अर्थ या भावाची या बहिणीची ही मुलगी आहे. राधा कोण? बहिणीची मुलगी. या दोघींच्या मध्ये नातं काय झालं? या दोघींमध्ये बहिणी बहिणी सख्या बहिणी झाली त्यावर. त्यामुळं फोटोची मुलगी राधाची कोण आहे? बहीण. पुढचा 56वा प्रश्न. आकाश राजू पेक्षा ठेंगणा आहे. 56. आकाश. इथं सर्वप्रथम नाव सगळी लिहावी. पण काय होतं बा, ही नावं सारखी असतात, आवडतं सगळे असतात. तुमचं कन्फ्युजन झालं नाही. आकाश राजू पेक्षा ठेंगणा आहे म्हणजे काय होईल? राजू पेक्षा बुटका आकाश दाखवला पाहिजे. इथं शेवटचं खाली सारखा दाखवायचा. आकाश राजू पेक्षा ठेंगणा आहे, बुटका आहे. आकाश राजू पेक्षा ठेंगणा आहे. आयर्न मनीषा पेक्षा उंच आहे. आता इथं आयर्न मनीषा ही दोघं पण नाही. ही वेगळी रचना आहे पण ती नंतर आपल्याला एकत्र करायची. पण या वाक्याची रचना नंतर केली तरी चालेल. पण आपण करूया. आकाश आयर्न पेक्षा उंच आहे. सॉरी, आर्यन मनीषापेक्षा उंच आहे. आर्यन मनीषापेक्षा उंच. मनीषा त्यापेक्षा मोठा आहे. मनीषा त्यापेक्षा मोठा आर्यन. आर्यन मनीषापेक्षा उंच आहे. पुढे काय म्हणलंय? आकाश आर्यन पेक्षा उंच आहे. आकाश या आर्यन पेक्षा उंच आहे आकाश. मग आता इथं ही दोन्ही कुसून टाकतो त्यांचा म्हणजे इथं बोलायचं होतोय तो आकाश आर्यन पेक्षा उंच आहे. आकाश आहे हा आर्यन पेक्षा उंच.
आकाश आर्यनपेक्षा उंच आहे. आणि नंतर मग ही रचना इथे घ्यावी. आकाश राजू आकाश काय इथं काय म्हणले पहिलंच वाक्य आकाश राजूपेक्षा बुटका आहे हे नाही. म्हणजे इथं काय झालं आकाशपेक्षा राजू कसा झाला उंच झाला. म्हणजे या ठिकाणी पुन्हा ही रचना केली पाहिजे. आणि मग एकदा ही रचना झाली पुन्हा एकदा चेक करा प्रश्नानुसार आहे का. बघा पहिलं वाक्य होतं आकाश राजूपेक्षा ठेंगणा आहे. आकाश राजूपेक्षा ठेंगणा आहे का आहे. दुसरं वाक्य काय म्हणलं होतं आर्यन मनुष्यापेक्षा उंच आहे. आर्यन मनुष्यापेक्षा उंच आहे का आहे. पुन्हा काय म्हणलंय आकाश आर्यनपेक्षा उंच आहे. आकाश आर्यनपेक्षा उंच आहे का आहे. म्हणजे रचना पूर्ण झाली. आणि मग प्रश्न आहे उंचीने सर्वात लहान कोण. उंचीने सर्वात लहान दिशा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. अपूर्वा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती उजव्या बाजूस काटकोनात 3 वेळा वळली तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती असेल. लगेच दिशा चक्र काढायचं. अपूर्व उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम. आता आगन वगैरे गरजेचे नाही. आता कुणीकडे तोंड होतं अपूर्वा पश्चिमेकडे तोंड करून उभी होती. पश्चिमेकडे तोंड करून. आता ती काय म्हणजे उजव्या बाजूला. उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या दिशेने. उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या दिशेने. पहिल्यांदा वळली घड्याळाच्या दिशेने तोंड कोणीकडे झालं उत्तरेकडे. 2दा वळी तोंड कोणीकडे झालं पूर्वेकडे. 3दा वळी तोंड कोणीकडे झालं दक्षिण. तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती. तोंड दक्षिण म्हणजे तोंड पाठीमागची दिशा कोणती उत्तर. उत्तर काय येणार आहे उत्तर. दिशा उत्तर. हा उत्तर काय येणार आहे उत्तर. चला 58वा प्रश्न. लीप वर्ष नसताना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शुक्रवारी येत असेल तर त्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या दिवशी येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कितवा प्रश्न आहे 57 का 58. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते 14 एप्रिल. तर शिवाजी महाराज जयंती शिवाजी महाराज जयंती असते 19 फेब्रुवारी. आंबेडकर जयंती आलेली एप्रिल 14 एप्रिल कोणवारी आलेला आहे शुक्रवारी. आपल्याला 19 फेब्रुवारीला कोणता वार येईल असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला कॅलेंडर माग तयार करत जावं लागणार. हे देखील जमलं पाहिजे. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. आता माग करत जायचे आपल्याला 14 एप्रिल शुक्रवार. तर शुक्रवार 14 एप्रिल शेवटला घ्या. त्याच्यामध्ये अगोदर 1, 8, 15 माहिती आपल्याला. 15 एप्रिलला कोणता 14 शुक्रवार म्हणजे 15 एप्रिलला शनिवार. म्हणजे 1 तारखेला शनिवार असणार. महिना कोणता असणार आहे एप्रिल. एप्रिलच्या अगोदर महिना मार्च किती दिवसाचा असतो 31, 30, 29. आपल्याला काय पाहिजे 1, 8, 15, 22, 29. म्हणजे 29 ला बुधवार आला म्हणजे 22 ला 15 ला 8 ला 1 मार्च ला कोणता वार आहे बुधवार. मार्चच्या अगोदर महिना फेब्रुवारी.
आता हे लीप वर्ष नसताना म्हणले, म्हणजे लीप वर्ष नसताना 28 कितीचा असतो? 28चा. लिहिता 28 असतो मंगळवारी, 28 फेब्रुवारी. तर महिना चालू झाला फेब्रुवारी. 1, 8, 15, 22, 29. इथे 29 तारीखच नाही. याला 29 जर म्हणलं तर इथे 1, 8, 15, 22, 23, 24, 25, 26, 27, 28. अगर 19 तारखेला पाहिजे. मी 28 मधनं 7 गेले, 21, 20, इथे येणार 19. 19 फेब्रुवारीला कोणता वार आला? रविवार. 19 फेब्रुवारीला रविवार आला. तुमची एक सुट्टी घेऊन गेला. बरोबर का नाही? तुमची सुट्टी असते का नाही? रविवारी झाल्या तुमची एक सुट्टी कमी झाली का नाही? मग एक गेली. रविवारी येणार सर मी तुमची एक सुट्टी घेऊन जातो. मग आता दुसरी पद्धत काय? तर 19 फेब्रुवारी पासून 14 एप्रिलपर्यंत दिवस मोजायचे. आता 19 फेब्रुवारीचा काय काढायचा आहे? 14चा दिलाय, 14चा धरायचा. 19 फेब्रुवारी पासून 13 एप्रिल पर्यंत दिवस मोजायचे. किती दिवस होतात? आता फेब्रुवारीचे दिवस किती असतात? 28 असतात. मग आपल्याला फेब्रुवारीचे 28 दिवस असतात. त्यातनं आपल्याला पहिले 18 दिवस धरायचेच नाहीत. आपल्याला 19 तारखेचा काढायचा आहे ना. त्यात पहिले 18 दिवस सोडून दिले तर मग फेब्रुवारीचे किती दिवस काउंट करायला लागतात? 28 मधून 10 गेले, 28 मधून 18 गेले, 10 दिवस फेब्रुवारीचे. मार्चचे 31 दिवस. एप्रिलचे 14 एप्रिलचा दिलेला आहे आपल्याला 13 दिवस. हे दिवस किती झाले? 1, 3, 4, 3, 4, 5, 54 दिवस झाले. याचे आठवडे करा, भागिले 7 करा. 7 7 49, 7 आठवडे तयार झाले. शिल्लक किती दिवस राहिले? 5. 5 दिवस काय करायचे आपल्याला? मागे द्यायचे. 5 दिवस मागे द्यायचे. शुक्रवारच्या मागे 5 दिवस, शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार. कोणता? रविवार. रविवार. पुढील प्रश्न. खालील आकृत्यामध्ये असलेल्या संख्यातील गणितीय संबंध 2, 6, 6, 18. या आकृत्या काढावे लागतील मला. नंतर काय स्क्रीन आहे. 2, 6, 6, 18 सांगणार तुम्हीच आहात. 3 1, 4, 3, 12. 1, 4, 3, 12. तिसरी काय आहे? प्रश्नचिन्ह 7, 24, 21. प्रश्नचिन्ह 7, 24, 21. चला कोण सांगते? बोला बोला. तुम्ही साहित्य 18, बेसिक 6. साहित्य 18. इथं मग एक साहित्य 18, बेसिक 6. इथं 3 पण झाली, इथे 3 पण. ओके. 4 त्रिक 12. 12. समोरासमोर कसं तुला म्हणायचंय? असं म्हणाय. ओके ओके. म्हणजे पहा, एखाद्याने असं समोर म्हटलं तरी काही चुकीचं नाही. इथं समोर बेसिक 6, साहित्रिक 8. 1 त्रिक 3, 4 त्रिक 12. इथं 7ची 3 पट. मग कशाची 3 पट? 8. उत्तर काय येणार आहे? 8. एखादा म्हणला इथे इथं तसं जमत. इथं 3 चौक 12 म्हणजे 1 चौक होते, पण इथं 24 21 पटीत जातो. काय झालं?
साई साई 36 हा 4 त्रिक 12 12 1 12 24 7 168 19 8 168 काय हरकत आहे काय व्हायला अडचण आहे बरोबर आहे तुमचा विचार तुमचं वेगळं आहे का सांगा की मग हा बघा गेल्यामध्ये साई साई 36 ला 2 ने भागलं 18 आहे 4 त्रिक 12 ला 1 ने भागलं 12 आहे 24 7 168 168 ला 21 ने भागलं 8 येतं हे पण बरोबर आहे पोरं चुकत नाही फक्त ते समजून घ्यायचं असतं चला प्रश्नचिन्हाच्या जागी स्क्रीनवर घेऊया आपण चला त्याला स्क्रीन चालू करा खिलारी बस काही तुझं लक्ष नाही बा जो काही खिलाडी तुझा मांडी येऊन बसला का लागला खिलाडी बस काही तुला काही दिसेना रे एवढा मोठा स्क्रीन आहे चला कॅप काढतो चला बोला सोहम सांगा जेव्हा पहा 1 मिनिट मला एक सांग गोलामध्ये जेव्हा अशा रेषेत असताना तेव्हा बऱ्याच वेळा म्हणजे 90% समोरासमोरचा संबंध असतो मी आधी बघितला नाही प्रश्न पण मी तुम्हाला आपलं सांगतोय सगळ्यांनी लक्ष ठेवायचं सगळीकडे असेल असं पण नाही बरं का हा बोला समोरासमोरील अंकांचा गुणाकार 36 आहे पाठी गेले इकडं बघा साई साई 4 9 12 त्रिक किती दोन 36 उत्तर काय येणार आहे 18 बोला सोनवलकर बोला काय 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 पुन्हा सांगा 3 ची दुप्पट 6 3 ची दुप्पट इथं 3 ची दुप्पट 6 2 ची दुप्पट 4 6 ची दुप्पट 12 4 ची दुप्पट 8 इथला नाही इकडच्या 6 ची दुप्पट 12 आणि इकडच्या 9 ची दुप्पट 18 6 ची दुप्पट 12 9 ची दुप्पट 18 सर त्याने काहीतरी सांगू का ही अर्धगोल तयार केलाय उभं कापून त्याला हा उभा कापला आणि इकडच्या इकडचा इकडे 4 3 दुने 6 तसं इकडं 9 दुने 18 6 दुने 18 6 दुने 12 बरोबर आहे कुठं चुकीचं आम्ही म्हटलं का चुकीचं नाही हा होऊ शकतं ना बोला 4 त्रिक 12 6 त्रिक 18 2 त्रिक 6 3 त्रिक 9 6 त्रिक 18 सोबत 4 त्रिक 12 4 4 ची 3 पट 12 2 ची 3 पट 6 3 ची 3 पट हो 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 सगळं एका ठिकाणी नसतं जोडायचं सगळीकडे जोडायचं या 4 ची 3 पट 12 2 ची 3 पट 3 ची 3 पट राहिलं कुठं 6 ची 3 पट 18 काय चुकीचं बरोबर आहे चला हा 18 ची 3 पट कुठं देतो देखील शेणा खुणाला पाहिजे खेळायला शेणा खुणाला नको कसं पोरासारखं राहायचं मस्ती आहे अभ्यास कणकुल करायचं दणकुल खायचं कणकुल अभ्यास करायचा काय बाकीचं आहे का तुम्हाला अडचण किंवा आपल्याला खायला पैसे पाहिजे आमकं पाहिजे मिळतं तमकं पाहिजे मिळतं मग आपल्याला काय काम आहे पैसे कमवून आणायचं का घरी पप्पाच्या पुढं प्रश्न आहे अरे पोराची फी भरायची पोराला अमकं करायचंय पोराने गाडी मागितली होती पोराने वाढदिवसाला अमकं मागितलं मग काय करायचं पोराची लग्न करायचे पुरीचं लगीन करायचं पैसे कुठून आणायचे ही काळजी म्हातारा करतो म्हातारी करते तुम्हाला काय काळजी करायची का तुम्हाला पाहिजे ते लगेच मिळते
चला रजनी आणि थांबा जरा मला प्रश्न तर वाचून द्या 61 ते 64 साठी पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाची जुळणारे स्वर पर्याय कुठले रजनी नाश शी इंदू प्रश्नचिन्ह कोणी तो हात न करणार बोला माळवे बोला चंद्राचं समानार्थी शब्द चंद्राला समानार्थी शब्द आहे बरोबर आहे रजनीकांत म्हणजे चंद्र शशी म्हणजे चंद्र हिंदू म्हणजे चंद्र चंद्राला समानार्थी शब्द कोणता आहे चंद्राचा समानार्थी चंद्र अजून काय येते चंद्राचा समानार्थी शब्द निशाणा निशाणा नाही निशाणा रजनी रजनी निशाणा सोम रजनी रजनी नाही रजनी रजनी नाही रजनीकांत आहे रजनीनाथ कसं आहे ना रजनीकांत आहे सुधाकर आहे निशानाथ आहे सुधांशु सुधाकर हा सोम आहे हे सगळे माहिती पाहिजेत आपल्याला त्याला पुढे गोदावरी कृष्णा भीमा संगाश्री सीमा नदीच सगळ्या नदी आहे आणि उजनी नदी नाहीये उजनी भंडारदरा आणि जायकवाडी सगळे धरण आणि नदी आहे उजनी कोणत्या नदीवरचं धरण आहे हे माहिती पाहिजे आपल्याला उजनी कोणत्या नदीवरचं धरण आहे उजनी हे भीमा नदीवरचं धरण आहे आपल्या जवळ आहे तुला माहित का नाही आपल्या भागातली ती धरणं तर भीमा नदी हे लक्ष द्या भीमा नदी याच्यामुळे बाकीची माहिती ना तुम्हाला सांगितली जाते ही भीमा नदी भीमाशंकरला उगम पावते सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जवळ भीमाशंकर नाशिक जवळ नाही नाशिक लांब आहे तर नाशिक जवळ आपली गोदावरी उगम पावते त्र्यंबकेश्वरला तर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो आणि ती वाहत 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 पुढे येते तिला अनेक उपनद्या मिळतात आपल्या इथे नीरा आहे पुण्यामधल्या मुळा मुठा प्रवरा मुळा मुठा इंद्रायणी या सगळ्या भीमेच्या उपनद्या आहेत या सगळ्या भीमेला मिळतात आणि भीमा मोठी मोठी होत जाते मग या उजनी गावाजवळ हे सोलापूर जिल्ह्यामधलं गाव हे सोलापूरच्या जिल्ह्यामधलं उजनी या गावाजवळ या भीमा नदीवर जे धरण बांधलं त्याचं नाव उजनी हे सगळ्यात मोठं महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं धरण आहे उजनी नाही उजनी नाही जायकवाडी सगळ्यात मोठं धरण आहे पैठण जवळचं नाथसागर हे गोदावरी नदीवरच आहे 110 TMC च माझ्यामध्ये उजनी धरण आहे 110 TMC आपलं कोयना धरण आहे 105 TMC तुम्ही 100 TMC होते पण त्याची क्षमता वाढवली 5 TMC वाढलं हे 110 TMC च धरण आहे पण या धरणातून 20% पाणी हे मृत जलसाठा आहे म्हणजे हे 20 TMC पाणी आपल्याला कॅनलद्वारे सोडता येतं 20 TMC पाणी झालं की ते 0 वरती जातं हे उचलावं लागतं लिफ्टने मोटर लावून उचलावं लागतं एवढं पाणी त्याचा मृत साठा आहे सगळ्यात मोठं जायकवाडी आहे ना 110 TMC च 1 TMC म्हणजे 1 अब्ज घनफूट 1 अब्ज घनफूट एवढं पाणी जे साठेत असतं त्याला म्हणजे 1 TMC लांबी 16 मीटर आहे रुंदी 10 मीटर आहे कशाची जायकवाडी धरणाची 16 मीटर किलोमीटर असं किलोमीटर 110 TMC चा आहे ना जायकवाडी धरण एकाच मृत साठा खूप मोठा आहे चला पुढचा प्रश्न घ्या उजनी भंडारदारा हे प्रवरा नदीवरचं धरण आहे आणि जायकवाडी हे गोदावरी नदीवरचं धरण चला आता हे प्रश्न आपण त्या याच्यामधनं गटात शिजवणार
आणि बोला सोहम. पर्याय क्रमांक 3. का हो? दोन आकृती सेम आहेत. पहिल्या दोन आकृती म्हणजे त्रिकोणात त्रिकोणच आहे. आयतामध्ये आहे ते षटकोन आहे, षटकोन म्हणजे आतमध्ये तीच आकृती. त्रिकोणामध्ये त्रिकोण पाहिजे, चौकोनामध्ये चौकोन पाहिजे, आतमध्ये बिंब पाहिजे. मग कुठला एक पर्याय? तीन. मग एक मध्ये त्रिकोणात त्रिकोणच आहे की. पहिला आकृती मधला काटकोन त्रिकोण आहे, आतला लघुकोन त्रिकोण आहे. आता तिसऱ्यामध्ये पण पहा, दुसऱ्यामध्ये चौकोनात चौकोन आहे पण आत तीन दिलेलं नाही. चौथ्यामध्ये चौकोनात चौकोन आहे पण सारखे गोले सारखे चौकोन. चला पुढील प्रश्न. 435, 831. कुठून गेला गोरे? आणि काय मी इकडे तोंड फिरवून बोलतो काय? बोला त्याला इकडं. नमस्कार बोला. हा बोला. 4 अधिक 3 अधिक 5 यांची बेरीज 12 आहे. 12. 1 अधिक 9 अधिक 2 यांची बेरीज 12 आहे. ओके. 8 अधिक 3 अधिक 1 यांची बेरीज 12 आहे. मग आता कुठे 12 येते हो? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 4 अधिक 12. अंकांची बेरीज 12 येणाऱ्या संख्येचा जोड. अजून वेगळं आहे का कोणाचं? पहिल्यांदा आज बोलला तू बघ पहिल्या तासाला. पहिल्यांदा त्या चष्म्यातला आवाज निघला. बरोबर का नाही? आज आतापर्यंत तुझा कधी आवाज निघला होता का? म्हणजे बोललं तर कळणार आहे. माझ्या बाजारामध्ये दोन वांगी घेऊन बसले. दोघं सक्क भाऊ आहे. दोघांनी रानात वांगी लावली. निम्मी निम्मी या भावानी या रानात या भावानी. एक बोलका भाव आहे आणि एक न बोलका भाव आहे. दोघांनी वांगी आणली, बाजारामध्ये विकायला बसले. एका भावाने लावली 10 रुपये पावशेर. बोलका भाव होता ना, त्यांनी लावली 20 रुपये पावशेर. तो काय म्हणायला लागला? बोलका होता तो बोलायला लागला. मी गप्पा नुसता बसला. मी तुला पाहिजे वेधून झाली कशी हो वांगी 10 रुपये पावशेर. आता शेजारी होता तो म्हणायला लागला विडणीचं वांग, विडणीचं वांग, चवदार वांग, काट्याचं वांग, चवदार वांग. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा न्या 20 रुपये पावशेर. 1 नंबर वांग, विडणीचं वांग. त्याच्यावर मुरकट पडली. अर्धा किलो 30 रुपये. अहो तिथं 10 रुपये घ्या म्हटलं तिकडं. माझं वांग कसं आहे? टेस्टी चवदार आहे. बघा तुम्ही एकदा देऊन उद्याच्याला पुन्हा माझ्याकडे घ्यायचा. वांग्याचं बेलं एकच, सगळं येतं. बोलणाराची 20 रुपये पावशेरनी खपली सगळी. तो ह्याच्या अगोदर 2 तासात सगळे विकून वांगी मोकळा घरी गेला. याने 10 रुपये पावशेरनी विकून विकल्याची संपली नाही का? बोलला नाही. आपण काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. आपले विचार व्यक्त केले पाहिजे. चुकले तर चुकले. तुम्हाला कोण रागवतं का? तुम्ही एखादा चुकीचा विचार सांगितला मम्मीला, पप्पाला, टीचरांना, हा चुकीचं सांगितलं काय सांगतो तुला धरून मारतील का टीचर? काय म्हणतील? अरे बाळा असं नाही असं. मम्मी काय म्हणत? बाळा असं नाही असं. पप्पा काय म्हणतील? असं नाही असं. सांगतील ना तुला समजून का मारतील धरून? नाही ना. टीचर पण तसंच करतात. पण कधी बोलला नाही तर टीचरला कळणार नाही तुला येतंय का नाही येतंय. याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. तास चालू तासाला काय तू पण शेजाऱ्याकडून बोलत बसायचं. सरांनी सांगितले बोलायला म्हणल्यावर बरोबर काय कापसे? बरोबर शेजाऱ्याशी बोलत बसायचं चालू तासाला. सरांनी सांगितले बोलायला. सरांना बोल कर. चला पुढे. एका रांगे उजवीकडून चला एक प्रश्न याला घेऊया. झाली काय करेल? चला प्रश्न क्रमांक 65 थोडेच राहिले प्रश्न. एका रांगे विजय उजवीकडून 10व्या स्थानावर. विजयच्या डायला याचा कोण काढला तर दुसऱ्याला ठेवायला टॅप चालू. याचा कोण पडला तर बंद पडला तर 65. एका रांगेत विजय उजवीकडून धावला. 65 प्रश्न. उजवीकडून 10वा 9 10वा विजय
नाव द्यायचं. एखादा म्हणलं मी 10 रेषा काढीन, काय फरक पडतो? उजवीकडून 10वा विजय, विजयच्या डाव्या बाजूला 5व्या स्थानावर रुपये, विजयचा 10वा हाती पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5व्या याच्यावर रुपये लगेच नाव द्यायचं. रुपयाला मोठी करायची. रुपये 5व्या याच्यावर काढले. पुन्हा काय म्हणले? ती डाव्या बाजूने 16 क्रमांकावरती, डाव्या बाजूने डावा तिकडून 16 म्हणजे इकडे तिला किती असते? 15 म्हणजे ती 16 गेले. तर रांगेत एकूण मुलं 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 9 रांगेत एकूण मुलं. चला 66 15 ऑगस्ट 2007 ला शनिवार, तर 15 ऑगस्ट 2009 ला 15 ऑगस्ट 2007 ला वार दिलेला आहे शनिवार. 15 ऑगस्ट 2008 ला कोणता वार येईल रे? वार रे वार, त्याला शिकून लावला पाहिजे. 15 ऑगस्ट 2007 ला शनिवार, 15 ऑगस्ट 2008 ला कोणता वार येईल? का 15 2008 असते. 15 ऑगस्ट 2007 नंतर 2008 मध्ये जाताना कोणता फेब्रुवारी काउंट होतो? कोणता? 2008 मधला होतो का 2007 मधला होतो? फेब्रुवारी 2008 काउंट होईल आणि मग तो गणपतीचा असणार आहे 29 असणार. त्यामुळे इथं काय रविवारी येतात, इथं कोणता वारी? सोमवार. आणि 15 ऑगस्ट 2009 ला कोणता वारी? मंगळवार. 2008 मधनं 2009 मध्ये जाताना फेब्रुवारी कोणता काउंट होणार आहे? 2009 चा होणार का 2008 चा काउंट होणार आहे? उत्तर काय येणार आहे? मंगळवार. चला पुढील प्रश्न त्याला पण करेल दुसऱ्याचा घे. प्रश्नाच्या आपण किती त्रिकोणांची संख्या किती आहे त्याचा पण कर. एक दोन एक दोन हा प्रश्न सोबतच्या आकृतीत येणाऱ्या त्रिकोणांची संख्या नंबर आहे 1 2 3 4 5 6. सांगा सिंगल नंबरचे त्रिकोण. 1 2 3 4 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे. सगळे येत आहे. डबल डिजिटचे दोघांना सांगा. 12 23 34 आहे का? कोणता आता 34 बनलं? 56 एवढे 4 ते 3 डबल डिजिट. तिघांचा 123 123 456 किती झाले? 2 चौघांचा 5 जणांचा 6 जणांचा 7 नंबर दिले किती झाले? 12 त्रिकोण तयार होतील. पुन्हा सांकेतिक भाषेत 68 6 ला 10 68 6 ला 10 7 ला 13 8 ला 16 7 ला 13 8 ला 16 तर 6 गुणिले 7 वजा 6 गुणिले 7 वजा 8 बरोबर. त्याला 6 ला काय म्हणतात? 10 ल्या. 7 ला काय म्हणतात? 13 ल्या. वजा 8 ला काय म्हणतात? काय करायला अगोदर? 13 गुणिले 10 130 वजा 114 पर्याय क्रमांक 2. चला 70 71 एकाच याच्यावरती आहे. 70 71 सांकेतिक भाषेवरती आहे प्रश्न. 69 राहिला. 69 सांकेतिक भाषा. ओके सांकेतिक भाषेत 69 कॅट ला 412 69 कॅट ला 412 3
मीला 2355. मॅनला काय म्हणते 819. त्याच्यामध्ये असं आहे का बघा, या दोघांमध्ये कॉमन असं आहे आलेली अक्षर कोणती अक्षरांचा अंकाचा क्रम आहे का बघा. तीला शेवटला 2 आहे, इकडचीला पहिल्यांदा 2 आहे, शेवटला 2दा ई आला, 2दा 5 आला, एला इथं पहिला मध्ये येते, इथे केला मध्ये येते, म्हणजे अक्षरांचा अंकाचा क्रम कुठल्याला कुठला अंकाचा क्रम असा दिलाय का. नियमला काय आहे बघा 8 तिला काय 70 71 एका याच्यावरती आहे संख्याची 4 1 8 आणि हे काय चाललंय काय चाललंय एकदम थांब एक बरोबर आहे आणि काय भागीदारीचं आधीच पहिला प्रश्न काय 3 बॉल चौकोन स्टार स्टार 3 बॉल चौकोन स्टार स्टार बनलेल्यानंतर काय संख्या बनलेल्या म्हणजे 2 बनलेल्या म्हणजे 0 साधा स्टार म्हणजे 3 बनलेल्या स्टार म्हणजे काय संख्या 2038 पर्याय क्रमांक 4 पुढं भागिले हे भागिले चिन्ह आहे काय भागिले भागिलेचा वर्ग पदावली दिलेले काय झाले रे वजा भागिलेचा न भरलेला मोकळा स्टार आहे वजा बरोबर किती आता इथे भागिले म्हणजे किंवा अधिक नाही काय होईल 6चा वर्ग वजा भरलेला स्टार म्हणजे 8 गुणिले मोकळा स्टार म्हणजे 3 वजा हे 4 काय करायला लागेल अगोदर काय केलं पाहिजे गुणाकार हा अगोदर वर्ग करा 6चा वर्ग 30 वजा 8 गुणिले 3 वजा 4 आता गुणाकार 36 वजा 8 24 वजा 4 36 24 गुणिले 12 वजा 4 उत्तर 8 पर्याय क्रमांक 1 चला 72 73 74 72 गटात न बसणारे पद ओळखा झाड पुस्तक शरीर शाळा बोला जातं का कसं ओळखायचं ते एक झाड एक झाड म्हणजे कुठलं नपुंसकलिंग पुस्तक ते पुस्तक नपुंसकलिंग शरीर नपुंसकलिंग शाळा म्हणजे शाळा कुठला आला लिंगाचा स्त्रीलिंग पहा सांकेतिक भाषेत गरम 821 गरम 821 असा लिहिला तर मगर कसा लिहिला जाईल मगर अक्षराचा अंक तर दोन सांगा मुलाला मुलाला मगर कसा लिहिला जाईल
आई तुम्हाला टीव्हीवर कार्टून पाहून देत नाही तर तुम्ही काय करा, काय करशील रे लावण, मग मी तुला येऊन चॅनेलवर मी कार्टून बघून देत नाही, एक दगड घेऊन आईच्या डोक्यात घाल. आईचे न ऐकता टीव्ही पाहून आहे का अजिबात ऐकता येत नाही. आईशी बोलणार नाही, वडिलांना आईचं नाव सांगेल संध्याकाळी आल्यावर, मम्मी मला बघून देत नाही टीव्ही न पाहता अभ्यास काय करतात असं. एक जण पण ऐकत नाही, श्रीनी तर अजिबात ऐकत नाही. थोडा शाळा सुटल्यावर तुम्ही घरी जाता, रस्त्यामध्ये दोन मित्रांचे भांडण सुरू आहे, तुम्ही काय करा, अजून भांडणं कशी दोघांना प्रोत्साहन देऊ, कशी भांडणी कुस्ती करा, कुस्ती बोलू. तर त्या दोघांची तक्रार त्यांच्या घरच्यांकडे करू, भांडत होती घरी म्हणून येताना, ती घरी झाल्यावर म्हणजे रस्त्यात तिथं काय केलं ते घरी आल्यावर सांगा ती एक मानली, परंतु त्यांचं भांडण पाहत बसू, इतर मित्रांना बोलून त्याचं भांडण मिटू, तर त्यांना भांडण करण्यास प्रोत्साहन देऊ. तुमच्या एकट्याला ती दोघं ऐकणार नाही, अजून मित्रांना बोलवा आणि काय करा, भांडण. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्या त्याला पुन्हा.